मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील तांत्रिक अडचणींमुळे उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकाचे 3:13 वाजले आहेत। तसंच सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यानं मुंबईत प्रवास करणारे चाकरमानी हैराण झालेत। कल्याण कसारा मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या नसल्यानं शेकडो प्रवाशांना दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतोय। वाढत्या गर्दीमुळे या मार्गावर गाडीतून पडून झालेल्या अपघातात अनेकांचे जीव गेलेत। गेल्या 10 वर्षात प्रवासी संख्या वाढत असताना एकही लोकल वाढली नाही। प्रवाशांच्या मागण्या पाहत्या एक्सप्रेस मालगाडीच्या इंजिनात बिघाड होणं, रेल्वे रूळ तुटणं, सिग्नलमध्ये बिघाड अशा तांत्रिक अडचणी वारंवार येत असल्यानं रेल्वेनं वेळेवर प्रवास करणं जिकरीचं झालं आहे। त्यामुळे मेल एक्सप्रेस करिता स्वतंत्र मार्ग असावा अशी मागणी होत आहे। कसारा स्थानकातून सकाळी 9च्या दरम्यान मुंबई लोकल वाढवण्याची गरज आहे। त्यावेळी कसाऱ्यातून मुंबईकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस कसारा स्थानकात थांबवल्यास मुंबईमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचं होईल। रेल्वे प्रशासनानं कसारा लोकल वाढवणं गरजेचं आहे। तसंच एक्सप्रेससाठीच्या 3ऱ्या मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण केल्यास उपनगरीय लोकल सेवेला अडथळा येणार नाही। कल्याण ते कसारा रेल्वे प्रवासादरम्यान उशिरा धावणाऱ्या लोकल ट्रेन 3ऱ्या रेल्वे मार्गाबाबत रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। आनंद दिघे यांना शिवसेना नेत्यांनी अर्पण केलेली शाल, पुष्पहार मिंदे गटाच्या गुंडांनी आणि काही महिलांनी ओरबाडून खेचून रस्त्यावर फेकून दिली आणि पायदळी तुडवली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच ठाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळलीये। धर्मवीरांचा घोर अपमान करणाऱ्या मिंद्यांनी टेंभे नाक्यावरील पुतळ्याजवळ नाक घासून माफी मागावी अशी मागणी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीनं केली आहे। आनंद दिघे यांच्यावर सिनेमा काढून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या मिंद्यांच्या या कृत्यानं माझा आनंद हरपला अशी भावना व्यक्त होते। शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारी ठाण्याच्या टेंभे नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि शाल अर्पण करून अभिवादन केलं। यामुळे मिंदे गटाचा प्रचंड तिळपापड झाला। त्यांच्या हुल्लडबाजीला काळीचीही किंमत न देता शिवसेना नेत्यांनी धर्मवीरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यामुळे मिंदे गटाचे बगलबच्चे बिथरले आणि त्यांनी थेट पुतळ्याकडे धाव घेऊन त्यांच्या गळ्यातील भगवी शाल आणि पुष्पहार ओरबाडून काढला। मिंद्यांच्या हिना डिसोजा नावाच्या महिलेने चमकेगिरी करत हा हार आणि भगवी शाल थेट रस्त्यावर भिरकावून पायदळी तुडवली। फुकटची प्रसिद्धी मिळवताना आपण धर्मवीरांचा घोर अवमान करत आहोत याचं साधं भानही त्यांना राहिलं नाही। त्याचा समाचार आज शिवसेनेच्या महिला आघाडीनं पत्रकार परिषद घेऊन केला आहे। देवाला घातलेल्या हाराचं निर्माल्य झालं तर त्याचंही पावित्र्य राखून विसर्जन केलं जातं। देवाला घातलेला हार कुणी पायदळी तुडवतात का? तर पवित्र अपवित्राची व्याख्या यांना माहीत आहे का? धर्मवीर आनंद दिघे हे तमाम ठाणेकरांचं दैवत आहे। आनंद दिघे तुम्हाला किती समजले आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता किती आहे याचाही आता पर्दाफाश झालाय। मिंदांनी स्वतःच्या फायद्यासाठी सिनेमात वाजवलेले माझा आनंद हरपला हे गाणं खऱ्या अर्थानं त्यांनी सार्थ करून दाखवलं असा संताप महिला आघाडीच्या जिल्हा संघटक रेखा खोपकर यांनी केलाय। पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा एक परिसंवाद होता, शिवसंवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यासाठी आमचे नेते मंडळी संजय राऊत, भास्कर जाधव, अनिल देसाई, इतर जे संपूर्ण सुनील प्रभू वगैरे हे सगळी जी मुंबईवरून आमची नेते मंडळी ठाण्यामध्ये आली होती। ठाण्यामध्ये आल्यानंतर नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ज्यावेळी शिवसेनेचे किंवा इतर कोणीही नेते ज्यावेळी ठाण्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळी दिघे साहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन करतात। आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी वंदन करतात आणि नंतर त्यांच्या इच्छितस्थळी जातात। त्याप्रमाणे आमची नेते मंडळी ज्यावेळी ठाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांचा जो पुतळा आपल्या टेंबी नाक्याला आहे त्या पुतळ्याला त्या ठिकाणी त्यांनी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले। त्यांनी शाल हार अर्पण केला पुतळ्याला। पण हे केल्यानंतर त्या ठिकाणी आमचा जो हा मेळाव्यासाठी जी उपस्थिती होती, शिवसैनिकांची उपस्थिती पाहून या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि काहीतरी आपण या ठिकाणी काहीतरी गोंधळ करावा या हेतूने ते जमा झालेले होते टेंबी नाक्याला। ऐरोली काटई या महत्त्वपूर्ण मार्गात येणाऱ्या शीळ, डावले, डोमखार आणि देसाई या गावातील भूसंपादनासाठी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्यानं हा प्रकल्प रखडण्याची चिन्ह झाली आहेत।
त्यामुळेच यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेनं राज्य शासनापुढे हात पसरलेत. ठाणे महापालिकेनं जमिनीच्या भूसंपादनासाठी शासनाकडे तब्बल 408,75,00,000ची मागणी 7 महिन्यांपूर्वीच केली आहे. ऐरोली काटई मार्ग हा नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. MSRDCच्या माध्यमातून या 12 किलोमीटर मार्गाची उभारणी केली जाते. हा मार्ग ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शीळ, डावळे, डोमखार आणि देसाई गावातून जाणार आहे. या जागेचं भूसंपादन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे. या नियोजित 45 ते 65 मीटर मार्गापैकी 30 मीटर रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव महापालिकेनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून कामासाठी निधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे 7 महिन्यांपूर्वी केली होती. ऐरोली काटई या मार्गाच्या भूसंपादनासाठी पालिका प्रशासनाने एक प्रस्ताव तयार करून पैशांची मागणी केली आहे. कोरोनानंतर पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आजही पालिकेची स्थिती सावरू शकली नाही. प्रकल्प शासनाचा आहे, त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन करायचं आहे ते महापालिकेला शक्य नाही आणि तेवढा निधीही पालिकेकडे नसल्यामुळे शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. ठाणे परिवहन सेवेतील प्रवाशांच्या सुट्ट्या पैशांचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत ऑक्टोबर 2024 मध्ये लोकार्पण केलेली माझी TMT ऍप्लिकेशन काही तांत्रिक कारणामुळे सुरू होऊ शकली नव्हती. अखेर जानेवारी महिन्यापासून माझी TMT ऍप्लिकेशन प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. हे ऍप्लिकेशन प्रवाशांच्या पसंतीस पडत असून दिवसेंदिवस हे ऍप्लिकेशनचे वापरकर्ते वाढत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी अवघ्या 2 महिन्यात 18,000हून अधिक प्रवाशांनी या ऍप्लिकेशनचा वापर करून तिकीट काढले असल्याची माहिती ठाणे महापालिका परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. ठाणे शहरातील विविध भागात परिवहन सेवेच्या बस गाड्या धावतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवासी तिकीट काढताना वाहकांकडून त्यांचा वारंवार सूचना देण्यात येत असते की तिकिटासाठी सुट्टे पैसे द्यावेत, परंतु अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडताना दिसून येतात. यावर पर्याय म्हणून डिजिटल तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्यानुसार ठाणे महापालिका परिवहन विभागाने ऑक्टोबर 2024 मध्ये माझी TMT या ऍपची निर्मिती केली. परंतु या ऍप्लिकेशनमध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट नसल्यामुळे प्रवाशांना या ऍप्लिकेशनचा वापर करता येत नव्हता. तांत्रिक त्रुटींमुळे हे ऍप्लिकेशन त्यावेळी सुरू करता आलं नव्हतं. अखेर जानेवारी महिन्यापासून हे ऍप्लिकेशन प्रवाशांसाठी सुरू झाले. जानेवारी महिन्यात 4,016 आणि फेब्रुवारी महिन्यात 14,944 असे एकूण 18,960 जणांनी या ऍप्लिकेशनवरून तिकीट काढले असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBC आरक्षण आणि निवडणूक कोणत्या पॅनल पद्धतीने घ्यायला हव्यात याबाबत याचिकाकर्त्यांनी सरकार यांच्यात एकमत होऊ न शकल्यानं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्याची तारीख दिल्यामुळे ठाणे महापालिकेसह राज्यातील महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील ठाणे महापालिकेसह 27 महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा यांच्या निवडणुका 2 ते 5 वर्ष रखडल्यात. या सर्व महापालिका आणि नगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या हातात आहे. मागील अनेक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBC वर्गाला तिकीट किती टक्के आरक्षण द्यायचं तसंच 3 की 4 सदस्यांच्या पॅनल पद्धतीनं निवडणूक घ्यायची या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर थोडा वेळ सुनावणी घेण्यात आली आहे. परंतु आरक्षण आणि पॅनल याबाबत याचिकाकर्ते आणि सरकार यांच्यात एकमत होऊ शकलं नाही. 9 ते 16 मार्च दरम्यान न्यायालयाला सुट्टी आहे. एप्रिल महिन्यात अनेक याचिका असल्यानं न्यायालयानं राज्यातील निवडणुकीबाबतची सुनावणी 6 मे रोजी ठेवली असल्यानं महापालिकेच्या निवडणुका पावसाळा संपल्यावर होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात निर्णय झाला नाही तर निवडणूक आणखीन काही काळासाठी रखडल्या जातील. न्यायालयानं मे महिन्यात निवडणुकीबाबत निर्णय दिला तरी पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे ठाणे महापालिकेसह राज्यातील निवडणुका या दिवाळीनंतर घेतल्या जातील अशी शक्यता राज्य निवडणूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं न्यासानं 28 मार्च रोजी उपवन येथे तर 29 मार्च रोजी
मासुंदा तलाव येथे गंगा आरतीचं आयोजन केले। त्यासाठी वाराणसीहून पंडितही येणार असल्यानं ठाणेकरांसाठी ही पर्वणी ठरणार आहे। ठाण्यात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्षानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। विशेष करून तरुणांचा सहभाग वाढवण्याकरिता आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचं आयोजन केलं जात आहे। तसंच युवा दिनानिमित्त न्यासाकडून युवा दौडचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या युवा दौडमध्ये मोठ्या संख्येनं युवक वर्ग सहभागी झाला होता। 12 मार्च रोजी भारत 2047 युवकांचा सहभाग या विषयावर व्याख्याते दीपक करंजकर यांचं व्याख्यान होणार आहे। तर शनिवारी 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता श्री कोपिनेश्वर मंदिर प्रांगणात नृत्यधारा हा कार्यक्रम होणार आहे। यामध्ये ठाण्यातील विविध नृत्य संस्थांचं सादरीकरण होईल। तर रविवारी 23 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता भव्य सांगीतिक कार्यक्रम होणार आहे। तर यंदा वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता येणार आहे। 28 मार्च रोजी उपवन येथे तर 29 मार्च रोजी मासुंदा तलाव येथे ही गंगा आरती होणार आहे। मासुंदा तलाव येथे होणाऱ्या गंगा आरतीसह दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव देखील होणार असल्याची माहिती न्यासाच्या वतीनं देण्यात आली आहे।